गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयाच्या ऐकायाला ठरला फक्कड बेस, ठरला फक्कड बेस. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत यामध्ये आता आपली पुन्हा एकदा भेट होते बरं का बालमित्रांनो. कसे आहात सगळे? चला गोष्टींच्या दुनियेत यामधल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत आहात ना? आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत आहात ना? तर बालमित्रांनो, आपल्या देशामध्ये दररोज सकाळी शेकडो हजारो लोक प्रातःस्मरण मंत्र म्हणतात, म्हणजेच एकात्मता स्तोत्र म्हणतात. या स्तोत्रामध्ये पूर्ण भारताचा म्हणजे अगदी आसे तू हिमालय म्हणजे हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत राम सेतूपर्यंत पसरलेल्या आपल्या या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संत होऊन गेलेत, महंत होऊन गेलेत, अगदी वैज्ञानिक होऊन गेलेत, थोर पुरुष होऊन गेलेत, ऐतिहासिक पुरुष होऊन गेले. ग्रंथ, नद्या, पर्वत, वीरमाता या सगळ्यांचा उल्लेख या एकात्मता स्तोत्रामध्ये केला गेला आहे. आणि या सगळ्यांचा उल्लेख आपण जर केला तर दिवसभर त्यांनी केलेल्या कामामुळे आपल्याला सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि म्हणून प्रातःस्मरण मंत्रामध्ये या एकात्मता स्तोत्राचा उल्लेख केला जातो. मलाही त्या एकात्मता स्तोत्रामधला एक श्लोक आठवतोय. लक्ष्मीर्हल्या चन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा निवेदिता सारदाच प्रणम्या मातृदेवता. मित्रांनो, या श्लोकामध्ये वीर मातांचा उल्लेख केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की अचानक काय बरं हे मातांचा वगैरे उल्लेख? तर आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, ती अशाच एका आईची सांगणार आहे, जिची बाळासाठीची आपली ओढ तिला अगदी कठीण संकटांमधून सुद्धा खेचून घेऊन आली. हिरकणी. आपल्या मराठीमध्ये एक नेहमी म्हटलं जातं, घार उंच उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे घार कितीही उंच उंच जरी उडत गेली ना, तरी सुद्धा तिथून अगदी बारकाईनं तिचं आपल्या पिलांकडे लक्ष असतं. तिची तळमळ त्यातून दिसून येते. तर बालमित्रांनो, ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी नावाचा एक परिसर होता. उंच उंच पहाड, आजूबाजूला दऱ्या खोऱ्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेला हा जो परिसर होता रायरी, या रायरीच्याच गडावर एक सुंदरसा किल्ला महाराजांनी बांधला आणि त्याला नाव ठेवलं रायगड. रायगड. रायगड म्हणजे राजांचा गड आणि गडांचा राजा. आणि म्हणूनच मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडालाच आपल्या राज्याची राजधानी केलं. मग आता राजधानीचा किल्ला किंवा राजधानीचं गाव म्हटलं की त्यावर सगळ्या सोयी सुविधा करणं क्रमप्राप्त झाला. आणि म्हणून मग महाराजांनी सगळ्या सोयी सुविधा तिथे केल्या आणि मोठमोठाली बाजारपेठ सुद्धा तिथे उभारली. मग काय, दूरदूरून परिसरातून बरेचसे लोक रायगडावर आपल्या वस्तू विक्रय करायला, व्यवसाय करण्याकरता म्हणून यायचे. आता या रायगडाच्या परिसराच्या भोवती आजूबाजूला जी गाव होती, त्या पायथ्याच्या गावांमध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये हिरकणी नावाची गवळण राहत होती.
तिच्याकडे गाई गुरं होती. त्या गुरांची दूध काढायचं, त्यांचं संगोपन करायचं. त्या दुधापासून साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप असे वेगवेगळे पदार्थ करायचे, माठांमध्ये भरायचे आणि रायगडावरच्या त्या मोठ्या बाजारपेठेमध्ये दररोज जाऊन चढून तो गड त्या बाजारपेठेत जायचं आणि ते विकायचं आणि संध्याकाळच्या आत परत यायचं. बालमित्रांनो, रायगडावर एक नियम होता की संध्याकाळी सूर्यास्त झाला की गडावरचे सगळे दरवाजे बंद व्हायचे. अगदी महाराज जरी नंतर आले तरी सुद्धा त्यांच्यासाठीही दरवाजे उघडल्या जात नव्हते. अशा प्रकारचा नियमच महाराजांनी तिथे करून ठेवलेला होता. त्याच्यामुळे सूर्योदयापासून लगबग तिथे सुरू व्हायची, ती सूर्यास्तापर्यंत चालायची आणि त्या काळोख्या सूर्यास्तानंतर काळोख झाल्यावर ती दरवाजे बंद व्हायचे. आता या रायगडावर ही गवळण आणि इतर सुद्धा गवळणी आपलं सगळं व्यवसाय तिथे करण्याकरता म्हणून निघाल्या. सकाळची वेळ होती, घाई सगळ्यांकडे सुरू होती, तशीच हिरकणीकडे सुद्धा सुरू होती. बरं, आता हिरकणीचे जे धनी होते ते कुठल्या तरी मोहिमेवर निघून गेले होते. घरात आता कोणीही नव्हतं. आता घरातल्या गावातल्या सगळ्याच गवळणी रायगडावर जाणार होत्या, त्याच्यामुळे गावात सुद्धा तसं कोणी राहणार नव्हतं. या हिरकणीला एक छोटंसं आपलं बाळ होतं. त्या बाळाला ती सोडून आता आज दूध विकण्याकरता म्हणून रायगडावर जाणार होती. त्या दिवशी त्या बाळाला थोडासा ज्वर होता, म्हणजे ताप होता. ती काळजीत होती, पण इतक्या गायींचं हे काढलेलं दूध हे सगळं वाया जाणार. आपण चटदिशी गडावर जाऊ आणि अगदी सूर्यास्त व्हायच्या अगोदर रोजपेक्षा थोडंसं लवकरच आपण घरी परतून येऊ असं तिला वाटलं. तेवढ्यात तिला इतर गवळणींच्या लगबगीचा आवाज आला. ए हिरे, अगं चल. हिने सुद्धा हाक दिली. हो आलीच. बाळाला सकाळपासून ज्वर चढलाय, त्याला निजवते आणि आलीच, तुम्ही व्हा पुढं. असं म्हणत तिने आपल्या सगळ्या सख्यांना पुढे धाडलं. हिने बाळाला अत्यंत कष्टाने निजवलं. बाळ काही आज झोपण्याच्या तयारीत नव्हता, अंगामध्ये ज्वर होता, परंतु त्याला थोपटवून अंगाई गीत गाऊन त्याला झोके देऊन या बाळाला तिने निजवलं आणि त्याच्या कानामध्ये हलकेच तिने सांगितलं की बाळा, हे बघ, ही अशी झरकन जाते आणि पटकन येते बरं का, तू माझी वाट बघत बस. शेजारच्या आजीला तिने सांगितलं आणि मग डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेऊन ही हिरकणी रायगडावर जायला निघाली. झपझप पावलं टाकत झाली होती. उशीर झाला होता. आता हळूहळू ऊन चढायला लागलं होतं, पण कसंही करून लवकरात लवकर त्याला आता गडावर पोहोचायचं होतं. तिने आपलं झपझप पावलं टाकली. पदराने घाम टिपत त्या आपल्या डोक्यावरच्या आणि आपल्या काखेत धरलेल्या कळशा त्या सांभाळत ती गडावर पोहोचली. बाजारपेठेमध्ये नेहमीच्याच ठिकाणी ती सगळा आपल्या दूध दही विक्रीचा व्यवसाय करत होती. परंतु त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक. तिच्या हे लक्षातच आलं नाही की केव्हा एकदा संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्तानंतर या गडावरचे सगळे दरवाजे बंद कधी झाले हे तिला कळलंच नाही. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे इथे यायला उशीर झाला आणि म्हणून विक्री करायला उशीर झाला आणि म्हणून आता आपल्याला जायला सुद्धा उशीरच झाला. सूर्यास्तानंतर गडावरचे सगळे दरवाजे बंद झाले. काय करावं. ती या दरवाजाकडून त्या दरवाजाकडे जायला लागली, त्या दरवाजाकडून त्या दरवाजाकडे जायला लागली, या कपाऱ्यापासून त्या कपाऱ्यापर्यंत, या बांधापासून त्या बांधापर्यंत जायला लागली, परंतु सगळीकडून कडेकोट बंद झालेला होता. शिपायांचा सुद्धा नाईलाज झाला होता. महाराजांचा तसा नियम होता की सूर्यास्तानंतर सगळे दरवाजे बंद म्हणजे बंद. शिपायांनी कितीही जरी समजून घेतलं तरी आता हिरकणीची ती अडचण तेही दूर करू शकत नव्हते. त्यांनी तिला सांगितलं की तू सकाळपर्यंत इथे थांबून जा, इथे आसरा घे आणि सकाळी लवकरच गडावरचे दरवाजे उघडले की लगेच निघून जा. तिला एक क्षणभर वाटलं की काय होईल. घरी बाळ एकटा आहे, आपले धनी मोहिमेवर गेलेले आहेत. त्या आजी
आपल्या बाळाची काळजी घेतील की नाही? बाळाचा ज्वर वाढला तर नसेल? बाळ माझी काकुळतीने वाट तर बघत नसेल? तो रडून रडून त्याला भूक तर लागली नसेल? आता हिचा जीव कळवळायला लागला. बाळाला भेटायचं कसं? बाळाजवळ जायचं कसं? या दरवाजातून, या गडावरून खाली उतरायचं कसं? तिने विनवणी करायला सुरुवात केली, परंतु तिची विनवणी ऐकायलाही कोणी तयार नव्हता. नियम कोण मोडणार? काय करावं तिला सुचेना. दरदरून अंगाला घाम फुटलेला. इकडून तिकडून भिरभिर नजरा वळत होत्या. चहूकडे नुसता काळोख काळोख आणि घनदाट अंधार पसरलेला होता. तिचं चित्त थाऱ्यावरच नव्हतं आज. आता काय करावं सुचत नव्हतं. बाळाला भेटायचं कसं? ती धावत धावत सगळ्या गडावर इकडून तिकडे फिरू लागली. कुठेतरी तरी जागा मिळेल जेणेकरून आपण निसटून जाऊ इथून. पण काय करणार? गडाच्या एका टोकावर ती गेली आणि तिथून नुसतं तिने डोकावून बघितलं. किर्र अंधारामध्ये. तसा तर तिला हा परिसर सगळा ठाऊक होता. तिला हे माहिती होतं की गडाच्या आजूबाजूला खोल दऱ्या आहेत. या अंधारात आपण इकडून जरी पायवाट काढून निघायचा प्रयत्न जरी केला तरी गडाच्या अवतीभोवती काटेरी झाडं आहेत, झुडपं आहेत. या झुडपांमध्ये आपल्याला जखमा होतील. पाय आपले पूर्णपणे सोलल्या जातील. कडे कपाऱ्यांचे दगड, त्यांनी आपल्याला अनेक अनेक जखमा होऊ शकतात. आपण रक्तबंबाळ होऊ शकतो. त्यातल्या सोबतच त्या घरदाट किर्र जंगलामध्ये हिंस्त्र श्वापद सुद्धा असू शकतात. मग साप असू शकतो, विंचू असू शकतो, अगदी वाघ, बिबट अशा प्रकारचे हिंस्त्र प्राणी सुद्धा असू शकतात. ते आपल्यावर हल्ला करू शकतात. रात्र ही झाली होती. अंधार गुडुप्प झालेला होता. आता काय करावं हे तिला सुचत नव्हतं. परंतु तिने एकट्या मनामध्ये ठरवलं की आता काहीही झालं तरी बाळाजवळ आपण पोहोचायचं म्हणजे पोहोचायचंच. तिने पदर खोचला आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता ती तो गड उतरण्याकरता म्हणून त्या कड्यावरनं उतरायला लागली. उतरता क्षणीच तिचा पाय एका दगडावर पडला आणि त्या दगडात सकट ती खाली घसरत खाली आली. खाली येताना तिचं अंगच्या अंग सगळं सोलवल्या जात होतं. आजूबाजूची काटेरी झुडपं तिला बोचत होती. काय करावं सुचत नव्हतं. कसं बस आधार घेत 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 दगडांना पार करत, झुडपांना हलवत, पायामध्ये काटे रुतत असताना काटे काढत, रक्तबंबाळ झालेल्या शरीराने घाम टिपत टिपत तिने कसा बसा तो गड उतरला. आणि उतरल्यानंतर मात्र ती अगदी कानामध्ये वारा गेल्यासारखी सुसाट वेगाने आपल्या घराकडे धावायला लागली. केव्हा एकदा बाळाला आपली भेट होते, बाळाची आपली नजरानजर होते, यासाठी ती अगदी काकुळतेने धावत सुटली. बेभान वाऱ्यासारखी हिरकणी आता धावत होती आणि धापा टाकत टाकत ती आपल्या घराच्या ओसरीवर पोहोचली. सताडकन तिने आपलं दार उघडलं, बाळाजवळ गेली आणि बाळाला असंख्य मुके तिने घेतले. रक्तानं बरबटलेली हिरकणी, घामानं बरबटलेली हिरकणी आता आपल्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन खळाखळा रडत होती. आपण या बाळासाठी झेप घेऊन त्या गडाच्या कपाऱ्या ओलांडून काटे कुटे हिंस्त्र श्वापद यांची पर्वा न करता, अंधाराची पर्वा न करता आपण इथे आलो आणि बाळाला आपण आपल्या जीवाच्या तुकड्याला आपण आपल्या बाहुपाशात घेतलेला आहे. तिला रडणं आवरेना. अश्रूंनी जणू काही तिने बाळाला जवळपास भिजवलंच होतं. दुसऱ्या दिवशी ही वार्ता शिपायांमार्फत महाराजांच्या कानावर गेली. शिपायांनी सुद्धा, अरे बापरे, गडावरची अशी कोणती जागा आहे की जिच्या माध्यमातून निसटता पण येऊ शकतं? ज्या हिरकणीला आपण सांगितलं होतं की सकाळपर्यंत तू इथेच राहायचं आणि सकाळी तू निघायचं, ती रात्रभरातून गावात पोहोचली कशी? आणि म्हणून गावात जाऊन शिपायांनी हिरकणीला पकडलं, अटक केली आणि महाराजांसमोर उभं केलं. पण महाराजांना ही सगळी घटना कळली. तेव्हा आपल्या बाळासाठी धडपडणाऱ्या आईचं त्यांना फार कौतुक वाटलं. ते सुद्धा अशाच आपल्या शूर आईचे पुत्र होते, राजमाता जिजाऊंचे. त्यांचे संस्कार त्याच्यावर होते आणि म्हणूनच त्यांनी तिचं खूप खूप कौतुक केलं. आणि तिच्या बरोबर जाऊन कोणत्या कडाकापर्यावरनं तिने गड सर केला, उतरला,
ते बघायला म्हणून महाराज आणि इतर शिपाई गेले. गडाची सुरक्षा तर महत्वाची होतीच आणि आईचं कौतुक करणंही तितकंच महत्वाचं होतं. त्यांनी तिची साडी चोळी देऊन सन्मान केला आणि गडावर सुद्धा ज्या ठिकाणी हिरकणी उतरून तो सगळा गड पार करत गेली होती तिथं सुद्धा कडा बांधल्या, बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. मित्रांनो, आई आपल्या बाळासाठी कुठलंही संकट झेलू शकते, काहीही करू शकते. समजलं? या हिरकणीच्या घटनेतून, त्या खोल अशा कडा कपाऱ्यातून ती हिरकणी तो गड उतरून आपल्या बाळासाठी आली. अशा वीर माता, या वीर मातांना जन्म देणारी आपली ही भारत माता. खरंच खूपच आपण भाग्यवान आहोत, कारण आपण या भारतात जन्म घेतला आणि आपण हिंदुस्थानी आहोत. भारत माता की जय. चला गोष्टींच्या दुनियेत.